मित्रांनो, राज ठाकरे यांनी कालच आपण नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आणि मला खरंच असं वाटतं की त्यांनी ही जी भूमिका जाहीर केली ती त्यांच्या आतून आलेली नव्हती. कुठेतरी कॉम्प्रोमाइज म्हणून किंवा दबावाखाली घेतलेली ही भूमिका मला तरी वाटते आणि मला असं वाटतं की त्यांच्यावरचा हा जेव्हा दबाव निघून जाईल तेव्हा ते नक्कीच आपल्या पूर्वीच्या खऱ्या भूमिकेवर येतील. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं नाही. ते आधी जेव्हा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याविषयी बोलत होते तेव्हा ती गोष्ट फार आतून पोटतिडकीने बोलत आहेत. त्यांना खरोखर असं वाटत होतं की लोकशाहीला मारक आहेत हे दोन्ही लोक. आता हे सगळं जरी असलं तरी तुमचं माझं मत काय आहे ह्याच्यापेक्षा इंटरनेटवर लोक नेमकं काय म्हणत आहेत, लोकांच्या काय प्रतिक्रिया, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. याच्यावर कुठलाही फिल्टर नाही आहे. मला ज्या ज्या कमेंट्स दिसणार आहे त्या सगळ्या कमेंट्स तुम्हालासुद्धा इथे दिसणार आहे. काही कमेंट मी वाचणार, काही कमेंट कुठे शिव्या दिलेल्या असतील, खूपच जास्त काहीतरी घालून पाडून बोललेलं असेल ते मी वाचणार नाही, कारण मला अशा प्रकारे खिल्ली उडवलेली खरंच आवडत नाही. आणि राज ठाकरे ही व्यक्ती खिल्ली उडवण्यासारखी सुद्धा नाही आहे. मला माहिती आहे की ते अत्यंत समजदार आहेत आणि ते नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील. ही त्यांची भूमिका, फक्त त्याला एक एक्सेप्शन आहे. तर आपण आता बघूया लोकांच्या प्रतिक्रिया. मित्रांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल इंस्टाग्रामचं हे पेज आहे आणि लोकसत्ताची ही बातमी आहे. राज ठाकरे असं म्हणत आहेत, फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा. त्याच्यावर आपलं काय मत आहे? तर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत ते आता बघूया. एक व्यक्ती म्हणते आहे, गुजरात नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नावच बदलून टाकलेलं आहे इथे. नेक्स्ट कमेंट, आयुष्यात एवढ्या चड्ड्या नसतील बदलल्या तेवढ्या भूमिका बदलल्या आहेत साहेबांनी. तर मला हे काही खरं नाही वाटत. भूमिका त्यांनी बदलल्या होत्या, पण आपण होप करूया की ते परत आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर येतील. नेक्स्ट कमेंट, 6 महिन्यात विचारधारा बदलत असलेला पक्ष. ओके. नेक्स्ट, घ्या 200 बोला मनसे, परत घे 200 बोल मनसे. नेक्स्ट कमेंट, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेऊन दिल्याबद्दल बिनशर्त पाठिंबा दिला आहे बहुतेक. मला असं नाही वाटत. राज ठाकरेंना महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात आहेत याचं नक्कीच आतमध्ये शल्य असणार आहे, त्रास होत असणार आहे त्याचा. ते नक्कीच काही ना काही करतील, आपण होप ठेवूया. नेक्स्ट कमेंट, काहीही प्रतिक्रिया नाही. ओके. नेक्स्ट कमेंट, विकला गेलेला. नेक्स्ट, मुंबईचं बिनडब्याचं इंजिन गुजरातला रवाना झालं आहे जुमला गोळा करण्यासाठी. ओके. नेक्स्ट, सुपारी आणि ईडीच्या भीतीसाठी काही लोक म्हणतात सेटिंग आहे. पुढची व्यक्ती म्हणते, लाव रे तो व्हिडिओकडून बंद कर रे तो व्हिडिओकडे प्रवास. नाही, राज ठाकरेंनी असं सांगितलं, मला जे चुकीचं वाटलं ते मी बोलणार आहे. काही लोक हसत आहेत. मला हसण्याचा अर्थ कळत नाही. मला असं वाटतं की फार सिरियस मुद्दा आहे हा. एकतर आपण त्यांना काही सजेस्ट करायला पाहिजे, कारण हसल्याने कुठलाही मुद्दे सॉल्व्ह होत नाही, प्रश्न सॉल्व्ह होत नाही हसण्याने. नेक्स्ट कमेंट, महाराष्ट्र हितासाठी राज ठाकरे सत्तेत पाहिजेच. येस, बरोबर आहे, राज ठाकरे सत्तेत असलेच पाहिजे, पण ते BJPकडून नसावेत असं मला वाटतं. नेक्स्ट कमेंट, सुप्रीम कोर्टाचे निकाल जसे समजत नाहीत तसे साहेबांचे आदेश समजत नाहीत. ओके. नेक्स्ट कमेंट, परत त्याच कमेंट्स दिसायला लागलेल्या आहेत. पुढे नवीन काय दिसतंय का? हां, स्वतःच्या भावाला पाठिंबा देऊ शकत नाहीत पण मोदींबा पाठिंबा देऊ शकत आहेत मोदींना. राजकारण. ओके. नेक्स्ट कमेंट, एवढा रोजगार बाहेर गेलं तरी काय बोलले नाही. नेक्स्ट कमेंट, बंद कर रे तो व्हिडिओ. नेक्स्ट, काय फरक पडत नाही. ओके. ही व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला आनंद झाला आहे राज ठाकरे BJPसोबत जात आहेत, तर त्यामुळे ते असं म्हणतात की अत्यंत बुद्धिमान आहे, विचारवंत आहे, दूरदृष्टी असलेला कट्टर हिंदू आहे असं यांचं म्हणणं आहे. तर ते कट्टर हा शब्द फारच जास्त, खूप जास्त म्हणजे काय म्हणूया, बोचरा आहे. खरं तर हिंदू हा फारच सुंदर आणि शांत असा धर्म आहे. नेक्स्ट कमेंट, धन्यवाद राज ठाकरे साहेब. नेक्स्ट कमेंट, घाबरलेत महाराष्ट्रातील बहुतेक नेते BJPच्या सरकारला घाबरलेले आहेत. विरोधात गेले तर चौकशी बसू शकतात. ईडीची बहुतेक हे नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. याचा संपूर्ण फायदा BJP मस्त उचलत आहे. एकतर BJPत या, नाहीतर तुमचा पण केजरीवाल झालाच म्हणून समजा असं BJP म्हणते आणि धाक देऊन लोकांना आपल्याकडे वळवते असं लोक म्हणत आहेत. नेक्स्ट कमेंट, महाराष्ट्र हिताचा आणि भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय. ओके, यांना असं वाटतं की निर्णय चांगला आहे.
तर आता ह्या कमेंट्स तुम्ही पॉज करून बघू शकता नेमकं काय म्हणतात लोक. मी ह्या कमेंट्स याच्यासाठी दाखवते कारण तुम्हाला आम्हाला काय वाटतं हे तर आहेच. बरेचदा आपल्याला असं वाटत होते की मला जे वाटतं तेच खरं आहे, पण नेमकं लोक काय विचार करतायत या गोष्टीसंबंधी हे आपण सतत पाहिलं पाहिजे. आणि आपण लोकशाही देशामध्ये राहतो आणि ह्या सगळ्या कमेंट्सवरून तरी मला हे दिसतं की 100तनं एखादीच कमेंट आहे की जी या राज ठाकरेंच्या या निर्णयाला सपोर्ट करते आहे. तर अनेक लोकांना तो निर्णय पटलेला नाही आहे किंवा काही लोक रागात येऊन ट्रोल केल्यासारखं ते बोलत आहेत. तर मला असं वाटतं की खरोखर मला खरंच नाही वाटत की त्यांनी मनापासून हा निर्णय घेतला आहे. तो खूप दबावात घेतलेला निर्णय दिसतो. त्यामुळे अजूनही आपण होप करूया की ते परत आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर येतील. आणि आता मोदी आणि शहांनी या देशाचं जे काही सुरू ठेवलेलं आहे, जे ते आधीही सांगायचे की हे कीड लागलेली आहे, घातक लोक आहेत, आणि मला असं वाटतं की त्यांना हे माहिती आहे की हे अजूनही घातकच लोक आहेत. त्यामुळे ते अशा घातक लोकांपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण करतील अशी आपण आशा करूया. आणि आपले भूमिका परत लवकरच बदलतील आणि ते तसं करतील तर नक्कीच मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता त्यांच्यासोबत राहील. ते इतके समजदार आहेत, त्यांना कळतं आहे लोकशाहीची कशी वाताहत चाललेली आहे. तर आपण खरोखर होप करूया. आणि खूप दबावामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल तर आपण म्हणूया की त्यांच्यावरचा हा दबाव निघून जाऊ दे आणि परत त्यांची भूमिका जी आधीची होती, जी सच्ची होती, खूप प्रामाणिक होती, ती भूमिका आपल्या सगळ्यांना दिसायला मिळू दे. आणि मला असं वाटतं की खूपच टोकाचं एखाद्या व्यक्तीवर हसणे, काय म्हणूया त्याची खिल्ली उडवणे, ह्या गोष्टीही बरोबर नाही आहेत. कारण ठीक आहे, दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर ते परत येतील. कारण की ते कधीही सत्तेमध्ये नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी काय जनतेचं नुकसान केलं असेल वगैरे असं काही आपण म्हणू नाही शकत. तसं ते नाहीच आहे. तर आपण होप करूया चांगलं काहीतरी होईल यासाठी.